अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज अमरावतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन येथे विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक आणि नागरिक सहभागी झाले। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध नोंदवत दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली। आंदोलनादरम्यान संविधान, लोकशाही आणि शिक्षणाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी विविध घोषणा देण्यात आल्या। आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे। आज सगळे विद्यार्थी आज इथे जमलेलो आहे। जे 20 तारखेला जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज हल्ला झालेला आहे, विद्यार्थ्यांचं रक्तबंबाळ केलेला आहे, विद्यार्थ्यांना जे अंशू धुडाचे गोळे फेकलेले आहे विद्यार्थ्यांवर, तर याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इकडे सगळे जमलेलो आहे। जे झालेलं आहे त्याची आम्ही घोर निंदा करतो, निषेध करतो। विद्यार्थ्यांवर जो हल्ला होऊन राहिला दिवसेंदिवस, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याचा आम्ही खूप निषेध करतो। विद्यार्थ्यांची एवढीच डिमांड होती की जे नीट मध्ये 20 मुलांचा जीव गेला आणि जे पेपर लीक झालेला आहे तर याची अकाउंटेबिलिटी, त्याची जबाबदारी हे निश्चित झाली पाहिजे। पण सरकार याची जबाबदारी अकाउंटेबिलिटी घेऊन नाही राहिली, जे की खूप चुकीचं आहे। तर आमचं हेच म्हणणं आहे सरकारला की याची अकाउंटेबिलिटी घेऊन जे 20 मुलांना जीव गमवावा लागला आणि जे नीटचे पेपर किंवा इतर पेपर जे लीक होत आहेत दिवसेंदिवस, तर सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे। तर आमची एकच डिमांड आहे की शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहे यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, कारण की त्यांना आता शिक्षण मंत्रालय सांभाळता येत नाहीये। आणि विद्यार्थ्यांशी थोडंसं प्रेमाने वागा, प्रेमाने बोला। हे देशाचे नागरिक आहे, भारतीय नागरिक आहे, विद्यार्थी देशाचं भविष्य आहे। जर तुम्ही देशाच्या भविष्याशी असं वागत असाल तर हे लोकतंत्र कुठे चाललेलं आहे, कारण की लोकतंत्रमध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा असतो। तर आमची इतकीच विनंती आहे की सरकारने विद्यार्थ्यांशी प्रेमाने, सन्मानपूर्वक त्यांचं ऐकावं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लवकरात लवकर द्यावा आणि शिक्षण मध्ये जे काही सुधार करता येते ते लवकरात लवकर करावे। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद।